अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला, पाहुण्य विपरीत परी श्री चरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले, दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले, पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वाम तरित स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर, जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 19. त्यातली ही वर्स आहे. तुम्ही टायटल बघितलं असेलच, तर तुम्हाला आता सविस्तर सांगतो काल काय झालं. या मित्रांनो, गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी जी घटना मी कधी एक्सपेक्ट नव्हती केली ती घडली. म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला आणि ते पण माझ्या घराच्या जस्ट 1-2 मिनिटं दूरावर. मी सकाळी ऑफिसला निघालो आणि मी जात होतो प्रॉपर स्पीड रेंज मध्ये आणि माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. स्वामींची कृपा इतकी आहे, इतकी प्रचंड आहे की फक्त माझ्या पायाला लागलंय, ते पण मसल पुल झाले आहेत आणि थोडंसं खरचटलंय पायाला, पण ते एअरबॅग्समुळे आणि जो जर्क लागतो गाडीला त्यामुळे. त्याच्या व्यतिरिक्त माझे हात पाय धडधाकट आहेत. स्वामींनी मला त्याच्यातनं वाचवलं आणि फक्त स्वामींची कृपा आणि माझ्या आईबाबांची जी काही पुण्याई असेल त्यामुळे आज मी तुमच्या समोर बोलू शकतोय, मी पुन्हा व्लॉग करू शकतोय. खूप गट्स लागतात हे करायला, हे बोलायला, कारण की 2 दिवसापूर्वीच ही गोष्ट घडली आहे आणि असं सगळं मी टीव्हीवर शो करतोय किंवा युट्यूबवर शो करतोय. तर मी काही फुटेज पण शूट केलेत, मी नुसतं बोलणार नाही, तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं, गाडीचा ऍक्सिडेंट कसा झाला तुम्हाला मी नीट सांगेन. तोपर्यंत तुम्ही गाडी ठोकल्यानंतर गाडीची अवस्था काय झालेली ते फुटेज बघून या. आज पण स्वामींनी दाखवून दिलं की स्वामी आहेत. माझी गाडी मागे आहे आणि हा माझ्या मागे जो माणूस दिसतोय तो मला इन्शुरन्स भरून देणार आहे, त्याच्या पूर्ण गाडी क्लेम करून देणार आहे. द्यावंच लागेल कारण की माझी काहीच चूक नव्हती. इकडनं तो माणूस लेफ्ट टर्न मारत होता इकडे जायला मागे, मी माझं सरळ ग्रीन सिग्नलनी येत होतो. 40-45चा स्पीड लिमिट आहे, प्रॉपर क्रूज करत होतो. वर कॅमेरे पण लागलेत, माझी काहीही चुकी नव्हती आणि एवढं झालं. त्याच्या गाडीला छोटा डेंट पडलाय, निसानची गाडी आहे त्याची, छोटूसा डेंट पडलाय त्याच्या गाडीला. आणि इकडे माझ्या गाडीचं कूलंट फुटलं, इंजिन डॅमेज, एसीचे पाईप बीप सगळे फुटलेत, सगळे गेले, पूर्ण इंजिन कामात न गेले. बोलो, तिकडे पोलीस पण आले आहेत, फायर ब्रिगेडची गाडी पण आली, अख्खी टीम आली आहे. एक कूलंट सगळं फुटून इथपर्यंत आलं. सो मित्रांनो, इकडे हा जो तुम्ही रोड बघताय, हा जो ट्रॅफिक म्हणजे इकडे ज्या गाड्या उभ्या आहेत सिमिलरली इकडे त्या लेफ्ट टर्न मारायला आहेत. इकडनं हे लेफ्ट टर्न, तिकडनं हे लेफ्ट टर्न मारणार इकडे जायला. मी जात होतो या रोडनी स्ट्रेट, 40-45 माइल्स पर आवरचा स्पीड लिमिट होता. त्या स्पीड लिमिटला मी जात होतो प्रॉपर, कारण की मला ग्रीन सिग्नल होता. ह्या लोकांसाठी रेड सिग्नल होता म्हणून ते थांबले होते. जसं फोटोमध्ये दिसतंय, तुम्हाला मॅपमध्ये दिसतंय तसंच तसं. इकडनं एका माणसाने लेफ्ट टर्न मारला, म्हणजे माझ्यासाठी तो राईट टर्न होता. त्याने लेफ्ट टर्न मारला, त्याला मी दिसलो नाही कारण की मी इकडे होतो आणि मला तो दिसला नाही कारण की मध्ये गाड्या लागल्या होत्या आणि त्यावेळेला इकडे ट्रक्स होते लागलेले. तर झालं काय, त्यांनी लेफ्ट टर्न मारायला आणि मी स्ट्रेट जायला, बट चुकी त्याची काय आहे कारण की त्यांनी ग्रीन सिग्नल असताना आम्हाला त्यांनी लेफ्ट टर्न मारला आणि आम्ही ह्या स्पॉटला बरोबर डॅश झालो आणि माझी गाडी लेजिट ह्या स्पॉटला स्पिन झाली आणि ती इकडे येऊन थांबली ह्या सिग्नलच्या इकडे आणि त्याची गाडी अशी गेली या साईडला. त्याची गाडी होती निसान रोग. निसान रोग ही एक SUV कार आहे आणि माझी कार आता तुम्हाला माहिती आहे टोयोटा कोरोला होती. सो त्याची गाडी येऊन थांबली, त्याच्या गाडीला फार मायनर खरचटलं, बट माझ्या गाडीला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ज्याच्या आधी की किती डॅमेज झालं ते. माझी गाडी इकडे उभी होती आणि माझ्या गाडीचं जे बंपर होतं ते लेजिट इथपर्यंत उडालं होतं.
बंपर इथपर्यंत गेलेलं, ऑइल आणि कूलंट इथपर्यंत स्पिल होऊन पूर्ण आलेलं आणि ही पूर्ण रोड अख्खा ट्रॅफिकनी पॅक झाला होता. आणि विदिन ऍक्सिडेंट झाल्यानंतर विदिन 5 to 10 मिनिट्स मध्ये पोलीस, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची गाडी आली होती. हे खूप क्विक ऍक्शन्स घेतल्या विच आय रिअली अप्रिशिएट. पण चूक त्या समोरच्या माणसाची होती. आय एम नॉट पॉइंटिंग एनीवन किंवा आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन की अरे यार तुझीच चूक आहे. बट फॉर्च्युनेटली परत एकदा स्वामींच्या कृपेने एक माणूस आला जो बोलला की मी तुझा आय विटनेस आहे, तुझी काही चूक नव्हती. त्याचं नाव डिस्क्लोज करायचं नाहीये, पण तो माणूस आला, त्यांनी थांबवली गाडी. तो माझ्या पुढेच चालवत होता. त्यांनी गाडी थांबवून उतरून तो माझ्यापाशी आला. तो बोलला की मी तुला आय विटनेस केलंय, बरोबर जात होतास. त्यांनी चुकीचा टर्न मारला, लेफ्ट टर्न, आणि तो डॅश झाला. पण सगळंच गाडी पूर्ण क्रॅश झाली माझी, पूर्ण आणि पूर्ण. गाडीमध्ये पुढे काहीही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, काही रिपेअर होऊ शकत नाही. ऍट द सेम टाइम पोलीस रिपोर्ट बनवला गेला, अँब्युलन्स आलेली, म्हणजे त्याला आम्ही ईएमएस म्हणतो. ईएमएसनी पहिलं विचारलं, मला बघितलं, तू बरा आहे ना, तुला काय हवंय का सर्व्हिस ईएमएसची. त्यांनी त्या दुसऱ्या गाडीवाल्याला पण चेक केलं. अनफॉर्च्युनेटली दुसऱ्या गाडीवाल्याकडे लहान लहान पोरी होत्या गाडीमध्ये. आय एम रिअली सरप्राईज की लोक असे कसे ड्रायव्हिंग करू शकतात, ते पण इतक्या लहान मुलांना घेऊन, ते पण असे वेंधळ्यासारखे. की तुम्हाला ड्रायव्हिंग येत नसेल तर करू नका, बट असं काय जीव धोक्यात घालू नका दुसऱ्या ड्रायव्हरमुळे. त्याच्या गाडीमध्ये एकही एअरबॅग इन्फ्लेट झाली नाही, वेरॅज माझ्या गाडीमध्ये सगळ्याच्या सगळ्या एअरबॅग इन्फ्लेट झाल्या. काहीच म्हणजे काही उरलत नाही गाडीत की पुढे डेव्हलपमेंट होऊ शकते, रिपेअर होऊ शकतं. सगळे फोटोग्राफ्स, हे सगळे व्हिडिओज मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला दिले. पोलिसांनी रिपोर्ट केलं. त्याच्यासा मित्रांनो ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला नेलं गेलं ईएमएस मध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे, मी माझ्या कलिगला शाउटआउट देईन, रिअली थँक्यू. तिचं नाव आहे मैत्री सूर्यापेटा. मैत्री जी माझी या कलिग आहे, तिला मी एक कॉल केला. ती जस्ट त्या ट्रॅफिक मध्येच होती. माझा ऍक्सिडेंट झाला त्याच्या जस्ट एक 10 मिनिटं लांब होती. ती पण ऑफिसला येत होती. तिने मला पूर्ण मदत केली. तिनेच मला लुईस गेल इमर्जन्सी वॉर्डमध्ये ती घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. तिने पूर्णपणे डॉक्युमेंटेशनची पण काळजी घेतली. तिने खूप हेल्प केली. सो मैत्री, थँक्यू सो मच तू मला हेल्प केल्याबद्दल. आय नो तिला मराठी कळणार नाही, सो मैत्री थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी थ्रू आउट द प्रोसेस ऑन थर्सडे. आय रिअली अप्रिशिएट यू. आणि आता इन्शुरन्सनी गाडी क्लेम करायची, टोटल कव्हरेज मिळवायची प्रोसेस सुरू केलेली आहे. कारण की ती गाडी आता मी बघून आलेलो, ती गाडी टो यार्ड मध्ये ठेवली आहे. ती गाडी माझ्यासमोर 15 ते 20 मिनिटांमध्ये पोलीस कंप्लेंट करून टोईंग व्हॅन आली होती. टोईंग व्हॅननी ती गाडी टो केली आणि ती टो यार्डला ठेवून आली आहे. तर ते फुटेज आता एअरबॅग्स इन्फ्लेट झालेत. हे बघा ना, कम्प्लीट ब्रँड न्यू. तो गाडीतला जो सुगंध असतो ना नवीन गाडीचा, तो पण अजून गाडीमध्ये आहे. आणि असं झालं. हो अच्छा, हे पण झालं काय खालना, बरोबर आहे. पूजा केलेला गंध पण तसाचा तसा आहे अजून. सो मित्रांनो, गाडी टो यार्ड मध्ये बघितल्यानंतर इतकं वाईट वाटलं मला की 20 दिवस पण नव्हते झाले गाडीला घेऊन. मी हार्डली 2 ब्लॉगच्या आधी मी माझ्या नवीन गाडीचा ब्लॉग टाकला होता, फ्रॉम ड्रीमिंग टू ड्रायव्हिंग. आणि विदिन 3rd 4th ब्लॉग मध्ये विदिन 20 डेज मध्ये गाडीची अशी अवस्था. स्वामींच्या मनात काहीतरी नक्कीच वेगळं आहे.
शेवटी मी जी कोट मध्ये टाकलेलं आहे, सिर सलामत तो पगडी बचास, लाईफ इम्पॉर्टंट आहे, लाईफ इम्पॉर्टंट असेल तर अशा 10 गाड्या उभा करू आपण. सो ह्या इन्सिडेंट वरनं मी नक्की सांगू शकतो स्वामींची इतकी मोठी प्रचिती आली मला की स्वामी आहेत, 101% स्वामी आहेत आणि स्वामींनीच मला वाचवलं. सीट बेल्ट लावला होता मी सगळं प्रॉपर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले होते. मी जागचा हल्लो नाही, गाडी अख्खी फिरली बट मी जागचा हल्लो नाही. हे खरंच स्वामींची कृपा आहे. माझं फक्त तुम्हाला एवढंच म्हणणं असेल की ड्राईव्ह सेफ. तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर ड्राईव्ह सेफ. काही मूर्खांमुळे आपल्याला म्हणतात ना भोगावं लागतं. इट वॉज अ हेक्टिक डे फॉर मी. अख्खा गुरुवार त्याच्यातच गेला माझा. पण फॉर्च्युनेटली जसं आहे तुमच्यासमोर आज मी बोलू शकतोय. अँड परत सांगेन, हे सगळी स्वामींची कृपा. स्वामींचं जे वाक्य अक्कलकोटला लिहिलंय, हम गया नाही जिंदा है, ते 100% प्रूव्ह झालंय. आणि मी तुम्हाला पण सांगेन, तुम्ही स्वामी भक्ती करत नसाल तर प्लीज स्वामी भक्तीला लागा. स्वामींची प्रचिती अफाट आहे. आपल्याला ती कळणार नाही बट बारीक सारीक गोष्टीतनं स्वामी आहेत हे स्वामी दाखवून देतात. सो मित्रांनो, याच नोटवर मी आजचा व्लॉग इथे एंड करतोय. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.